नमस्कार. माय न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, राजकारण आणि क्रिकेट या दोन गोष्टी कायमच अनप्रिडिक्टेबल असतात. आपल्या पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणी यापेक्षा काही वेगळं नाही. पिंपरी चिंचवड शहरामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या वाटेवरती आहे, अशी एक बातमी 2 दिवसापूर्वी एका स्थानिक वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाली. आणि त्यानंतर शहरामध्ये अगदी सर्वच पक्षांमध्ये, दोन्ही सत्ताधारी भाजप असो राष्ट्रवादी असो, या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राजकीय चर्चेला उधाण आलंय. मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधला नक्की कोण, यावरही चर्चा शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रंगायला लागल्यात. आणि त्याच भाजपा प्रवेशाच्या चर्चा खऱ्या की खोट्या याबाबतही चर्चा होत आहेत. आता या सगळ्या नक्की ही जी बातमी प्रकाशित झाली यामध्ये नक्की तथ्य काय आणि कोण तो नेता आहे, याच विषयासंदर्भामध्ये आज आपण आपल्या माय न्यूजच्या टू द पॉइंट मध्ये चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आहेत संपादक अधिकराव दिवे पाटील सर. सर नमस्कार. सर, भाजपच्या वाटेवर असलेला राष्ट्रवादीचा तो बडा नेता कोण? थेट प्रश्न. सर, खर तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासून ते 2017 पर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी पूर्ण वेळ सत्ताधारी पक्ष म्हणून राहिलेले आहे. आज जी परिस्थिती भारतीय जनता पार्टीची आहे की वेगवेगळे इथले स्थानिक प्रभाव असलेले नेते एकत्र आले आणि जी अवस्था भारतीय जनता पार्टीमध्ये आपण मग म्हणतो की बाबा एकवाक्यता नाही किंवा प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीनं पक्षाचं काम करत असतो, तशीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची 2017 पर्यंत किंबहुना आतापर्यंत झालेली आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं भाजपमध्ये आपल्याला संधी मिळाली नाही, न्याय मिळाला नाही, अशा प्रकारची खंत काही नेत्यांनी व्यक्त करून दाखवलेली आहे किंवा ते खाजगीमध्ये बोलतात. त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आणि त्याच्या अगोदर अजित पवारांनी पिंपरी चिंचवड शहराची धुरा ज्या वेळेपासून सांभाळली किंवा कारभार पाहायला सुरुवात केली, त्यावेळेपासून राष्ट्रवादीचं काम करणाऱ्या स्थानिक नेतृत्वाला अपेक्षित संधी न मिळाल्यामुळं वारंवार सातत्यानं राष्ट्रवादीतून दुसरीकडे काही संधी किंवा प्लॅटफॉर्म मिळतोय का, अशा प्रकारची त्यांची भावना असते. आज जी भारतीय जनता पार्टीची ताकद दिसते आपल्याला आणि जे चेहरे दिसतात, हे चेहरे पूर्वी राष्ट्रवादीचे चेहरे होते, ते बलाढ्य होते. त्यांनी फक्त पाठीमागचं बॅनर बदललं, म्हणजे घड्याळाचं चिन्ह काढलं आणि त्या ठिकाणी कमळाचं चिन्ह आलं. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिवंगत अजितदादा पवार यांच्या निधनानंतर ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीची वाटचाल सुरू आहे किंवा महायुतीमध्ये राष्ट्रवादी असताना आपल्याला काही संधी उपलब्ध होईल का, आणि मग ती विधान परिषद असो किंवा महामंडळ असो, अशा वेगवेगळ्या माध्यमातून संधी उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पक्षश्रेष्ठीकडे ज्या पद्धतीनं फिल्डिंग लावली जाते किंवा त्याला आपण लॉबिंग म्हणू, लॉबिंग केली जाते, त्या लॉबिंगचं पर्यावसन म्हणजे काय? तर मग जी आपण 2 दिवसापूर्वी आपण एक वृत्त पाहिलं किंवा ज्या पद्धतीने चर्चा केली, ते त्याचं पर्यावसन आहे, ते त्याचं प्रतिबिंब आहे. मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून सद्यस्थितीला जे काही मोजके 4-5 शहरे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहेत, त्याच्यातून एकही नेता भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर आहे असं म्हणता येणार नाही. असं म्हणता येणार नाही. तुम्ही थेटपणे म्हणताय की असं काही नाहीये, म्हणजे त्या बातमीमध्ये काही तथ्य नाहीये. पण सर, एकूणच गेल्या काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक सदस्यांच्या बाबतीतही चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने काही नावंही त्यासाठी सभागृहासमोर मांडली, पण ती नावं भारतीय जनता पार्टीची नावं अजून कायम झालेली नाहीत किंवा निश्चित झालेली नाहीत. त्यामुळे ते स्वीकृत नगर सदस्यांचंही प्रकरण अजूनपर्यंत पेंडिंगच आहे. तर या स्वीकृत सदस्य पदासाठी भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये एक लॉबिंग सुरू आहे का? स्वीकृत साठी निश्चितपणाने सर लॉबिंग सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनी ज्या वेळेला महासभेमध्ये प्रस्ताव ठेवला, त्याच्यासाठी 3 नावं निश्चित केली. त्याच्यामध्ये माजी नगरसेविका ज्या पूर्वीच्या भारतीय जनता पार्टीच्या स्थायी समिती सभापती होत्या, त्यांचं एक त्याच्यामध्ये नाव होतं सीमा सावळेंचं. त्यानंतर माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, त्यांचं एक नाव आहे, आणि फजल शेख, जे योगेश बहल जे आत्ताचे शहराध्यक्ष आहेत त्यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखलं जातं. ही 3 नावं जर आपण विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनी भाजपला आव्हान देण्यासाठी
आणि सामाजिक समतोल पॉलिटिकल बॅलन्स करण्यासाठी ही 3 नावं निश्चित केल्याचं आपल्याला प्रथमदर्शनी लक्षात आलं. परंतु या नावांच्या बाबत सत्ताधारी जे भारतीय जनता पार्टी आहे त्यांची आणखी 7 सदस्य नियुक्तीची प्रक्रिया प्रलंबित आहे. त्यांनी नगरसेवकच निश्चित नाही केले आणि त्यामुळं 3-4 सभा हा प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आला. 2 सभा ज्या वेळेला झाल्या लास्टच्या त्याच्यामध्ये तो प्रस्ताव त्यांनी दप्तरी दाखल केला आणि मग तो दप्तरी दाखल केलेला असताना राष्ट्रवादीच्या काही गटाकडून एक वातावरण निर्मिती करण्यात आली की विशिष्ट एका नावाला, उदाहरणार्थ सीमा सावळे यांच्या नावाला भारतीय जनता पार्टीचा विरोध आहे, त्याचे पडसाद तुम्हाला सभागृहात पण पाहायला मिळाले. आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे शहराध्यक्ष आहेत शत्रुघ्न बापू, त्यांनी तो विषय अत्यंत चाणाक्षपणे हाताळला आणि त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे 85 नगरसेवक आणि आताच नव्याने 7 नगरसेवक आमचे निवडून येणार आहेत. एका नगरसेवकाने आल्यानी किंवा गेल्यानी की भारतीय जनता पार्टीच्या कामगिरीवर काही परिणाम होणार नाही. आणि शत्रुघ्न बापूंनी त्या ठिकाणी मुद्देसूद तो विषय सभागृहात मांडला. आता लॉबिंग जर म्हणत असाल तर लॉबिंग राष्ट्रवादीमध्ये कसं आहे, तर राष्ट्रवादीमध्ये स्वीकृतच्या नियुक्तीवरून 2 गट आहेत. म्हणजे एक गट असं सांगतो की स्थानिक नेतृत्वाला तुम्ही संधी द्या, गावकी भावकी आणि साम दाम दंडभेद या 4चा समतोल असलेला एखादा आक्रमक चेहरा हा सभागृहामध्ये असायला पाहिजे, जो भारतीय जनता पार्टीला सोडो की पळो करून सोडेल. मग तो कोण? म्हणजे याबाबत स्थानिक नेतृत्वानी, म्हणजे स्थानिक जे काही त्यांचा कार्यकारिणी असेल किंवा गट असेल, त्यांनी जाऊन सुनेत्रा पवार असतील उपमुख्यमंत्री किंवा खासदार पार्थ पवार असतील यांच्याकडे भेटी घेतल्या आणि त्या ठिकाणी सांगितलं की आपल्याला ही नावं बदलावी लागतील. पण दुसरा एक गट सांगतो की ही नावं जी आहेत ती कायम ठेवावी लागतील. म्हणजे राष्ट्रवादीतच मुळात एकमत नाही की नेमकी संधी कुणाला द्यायची. आता दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे 7 जे सदस्य आहेत त्याचे सर्वस्वी डिसिजन कोण घेणार, तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील किंवा सर्वस्वी निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. भारतीय जनता पार्टीमध्ये संधी देताना त्यांचं एक सूत्र असं असेल की एक तर सामाजिक समतोल आणि दुसरं म्हणजे महानगरपालिका निवडणुकीमध्ये ज्या लोकांना संधी दिली नाही किंवा ज्या लोकांना कमिटमेंट दिलेली आहे त्या लोकांना संधी देण्याच्या अनुषंगानं त्यांची नावं निश्चित केली जातील असं एक दिसतंय. आणि मग त्याच्यामध्ये 3 मतदारसंघ शहराचे, एक भोसरीमध्ये 7 पैकी 3 जागा या भोसरी विधानसभा मतदारसंघाला राहतील असं दिसतंय आणि 2 जागा ज्या आहेत त्या पिंपरी विधानसभा मतदारसंघाला आणि उरलेल्या 3 जागा या शंकर जगताप यांच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाला राहतील. आणि या जागांचं नियोजन करताना ते राष्ट्रवादीसाठी म्हणून ते रखडले असं म्हणणं संयुक्तिक ठरणार नाही. कारण भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांची जी निर्णय प्रक्रिया आहे ती निर्णय प्रक्रिया स्थानिक पातळीवर होणारच नाही. ही निर्णय प्रक्रिया नावनिश्चिती यांना स्थानिक पातळीवरती काय अधिकार असतील, कोर कमिटीला त्यांच्याकडे एक कोर कमिटी आहे भारतीय जनता पार्टीची, त्या कोर कमिटीच्या अधिकार असतील की आमच्याकडून या लोकांना संधी मिळणं अपेक्षित आहे, त्यानुसार तुम्ही त्यांना विश्वासात घ्या किंवा विचार करावा. मग ते एका अर्थाने ते शिफारस करू शकतात. परंतु भारतीय जनता पार्टीची जी स्लीपर सेल आहे किंवा देवेंद्रजी फडणवीस यांची जर प्रसार माध्यमांमध्ये याच्यावरती फारसं भाष्य होत नाही, त्यांची एक स्वतंत्र यंत्रणा आहे की जी यंत्रणा इथल्या स्थानिक राजकारणावर, म्हणजे इथल्याच असं नाही, पुणे जिल्ह्याच्या किंबहुना महाराष्ट्रातल्या त्या जे पॉकेट आहेत त्यांचे त्या ठिकाणी त्यांचं निरीक्षण करणारे, त्याचे इनपुट्स देणारे, त्याचं सगळं माहिती वरतीपर्यंत पोहोचवणारी एक यंत्रणा देवेंद्रजींची स्वतंत्रपणे कार्यरत असते. त्याच्यातून पक्षहिताच्या दृष्टीनं जे काही योग्य निर्णय असतील ते घेत असतात आणि त्याला मग भारतीय जनता पार्टी शिस्त किंवा आमची पक्षाची जी संघटनात्मक धोरणं आहेत त्याचं नाव दिलं जातं, पण ते पक्षश्रेष्ठी अंतिम करतात. सर, तुम्ही भाजपमध्ये जाणारा कुठला जो नेता आहे त्याचं नाव घ्यायचं तुम्ही टाळलं किंवा तसं तुम्ही म्हणताय की तसं काही वाटत नाही, पण मग राष्ट्रवादीमध्येच स्वीकृत नगरसेवक सदस्य पद असेल
किंवा आत्ताच्या चाललेल्या सगळ्या घडामोडी असतील, याच्यामध्ये मोठी नावं जर आपण पाहिली राष्ट्रवादीमधली, तर माजी नगरसेवक अजित गव्हाणे असतील, माजी आमदार विलास लांडे असतील, योगेश बहल असतील, किंवा विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे असतील, त्यानंतर आपले संदीप वाघेरे असतील. ही जी मोठी नावं आहेत राष्ट्रवादीमधली, तर ह्या मंडळींसाठी राष्ट्रवादी आपली स्वीकृतची जी काही यादी किंवा जी नावं दिलेली आहेत, या नावांमध्ये बदल करू शकतं असं वाटतंय तुम्हाला? निश्चितपणाने राष्ट्रवादी स्वीकृतच्या नावामध्ये बदल करू शकतं. जर करिता डिलिमिटेशन झालं आणि आता जनगणना पण सुरू आहे, SIRचं पण काम, मतदार याद्यांचं पण काम सुरू आहे, डिलिमिटेशन झालं, मतदारसंघ बदलले, तर पिंपरी विधानसभा मतदारसंघ कदाचित खुल्या वर्गासाठी होऊ शकतो. त्यामुळे त्या ठिकाणी पिंपरीमधले जसं तुम्ही नावोल्लेख केला की योगेश बहल असतील किंवा संदीप वाघेरे असतील, यांना राष्ट्रवादीतून संधी निर्माण होऊ शकते. दुसऱ्या बाजूला जे विद्यमान विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत अण्णा बनसोडे, ते अण्णा बनसोडे यांच्या बाबतीत विचार केला तर ते शिवसेना शिंदे गटाशी पण जवळीक साधून आहेत आणि राष्ट्रवादीमध्ये पण आपली जागा मजबूत करून आहेत. मग ते कदाचित आता ते विधानसभा उपाध्यक्ष झाल्यानंतर पुढे काय, जर राजकीय वाटचाल बघितलं तर एक पाऊल पुढे जायचं असेल तर त्यांना लोकसभा लढवावी लागेल. मग लोकसभा लढवायची तर ती मग तो राखीव मतदारसंघ कोणता आहे आणि त्या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून असो किंवा राष्ट्रवादीच्या माध्यमातून असो, या दोन्ही पद्धतीनं ते आपला मतदारसंघ कदाचित त्यावेळेला बदलू शकतात. उरलेले तुम्ही माजी आमदार विलास लांडे साहेब घ्या. विलास लांडे साहेब आता जर लिमिटेशन झालं, विलास लांडे साहेब जर करिता लोकसभेची तयारी करतात, म्हणजे 2019 असेल, 2014 असेल, त्यांनी लोकसभेची तयारी केली, 24 ला सुद्धा त्यांना उमेदवारी मिळेल असं त्यांना अपेक्षित होतं. पण जर का पिंपरी चिंचवड मतदारसंघ झाला लोकसभेचा, तर विलास लांडे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. म्हणून ते राष्ट्रवादीतून आत्ता काही करणार नाहीत, कारण या क्षणाला सध्या 2029 पर्यंत कोणतीही निवडणूक नाही. जो बडा नेता आपण म्हणतो की जो बडा नेता भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर आहे, जर ते तसं असतं तर तो महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेलाच गेला असता. आणि जर भारतीय जनता पार्टीला एखादा पर्याय उभा करायचा आहे किंवा एखादा नवीन चेहरा सोबत घ्यायचा आहे, तर भारतीय जनता पार्टीने तो निवडणुकीच्या काळातच सोबत घेतला असता. पण तसं निवडणुकीच्या वेळेला काहीही झालं नाही. आणि मग आता नवीन राजकीय समीकरण, नवीन मतदारसंघ, याचं समीकरण काय होतंय हे पहिले वेट अँड वॉच करून नेते मंडळी पाहतील आणि त्यानंतर त्यांची पुढची राजकीय दिशा ते ठरवतील, असं एकूण निरीक्षण आपल्याला पाहायला मिळते. सर, ज्या वृत्तपत्रामध्ये ही बातमी आली त्यांनी काय कुणाचं नाव छापलं नाही किंवा कोण जाणार आहे त्यांनी त्या बातमीमध्ये स्पष्ट केलं नाही, पण चर्चा अशी आहे, मी तुम्हाला थेटच विचारतो की अजित गव्हाणे यांचं नाव चर्चेत आहे की ते भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहेत आणि एका अर्थाने भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या असलेले आमदार महेश लांडगे यांना एक पर्याय पक्षाच्या बाजूनेही उभा करण्याचा तो एक प्रयत्न आहे, अशी चर्चा आहे. तुमचं वैयक्तिक काय निरीक्षण? अजित गव्हाणेंच्या बाबतीत जर सर विचार केला ना, की अजित गव्हाणेंच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात कोणाला माहीत नसेल तर ती भारतीय जनता पार्टीमधूनच सुरू झालेली आहे. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा जे सभागृहात गेले ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच गेले. आता त्यानंतर त्यांनी 2014 मध्ये त्यावेळेला ते भोसरीचे आमदार आहेत महेशदादा लांडगे, त्यांच्या विरोधात विलास लांडेंनी निवडणूक लढवली होती, ते विलास लांडेंच्या सोबत होते. 2019 मध्ये ज्या वेळेला विलास लांडेंनी अपक्ष निवडणूक लढवली त्यावेळेला ते विलास लांडेंच्या सोबतच होते. पुन्हा पुढे जाऊन तुम्ही 2017 त्याच्या अगोदर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित गव्हाणे राष्ट्रवादीत होते आणि त्यांनी निवडणूक भारतीय जनता पार्टी विरोधात म्हणजे महेश लांडगेंच्या विरोधातच लढवली होती. 2024 ला पुन्हा आत्ता जे सगळे आपण म्हणतोय की जे पर्याय हे सगळे एकत्र होते आणि या सगळे एकत्र असताना 2024 ला प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा महेश लांडगेंनी ती निवडणूक लढवली आणि ती जिंकली. जर 2024 मध्ये 2024 नंतर 2026च्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये जर भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींना वाटलं नाही की आपल्याला पर्याय असावा किंवा यांचा काहीतरी इन्फ्लुएन्स आहे त्यांना सोबत घ्यावं, ते आता कसं वाटू शकतं? हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, डिलिमिटेशन जर झाली तर समीकरण बदलणार आहेत, त्याच्या अगोदरच आवक जावक करून काही फायदाही नाही. त्यामुळं अजित गव्हाणेंची आत्ताच्या संदर्भातलं तुम्ही जे म्हणताय जे वातावरण निर्मिती आहे ते
त्याची शक्यता जास्त काय आहे तर आत्ताच्या स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्ती. कारण स्वीकृत आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसं बघायला गेलं तर राज्यातल्या सत्ताधारी सरकारच्या सोबत आहे. बरोबर. मग स्वीकृतमध्ये असेल तर आपली कामं होतील. अजित गव्हाणे हुशार आहेत, पेशेनी चांगले व्यावसायिक आहेत आणि ते व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार करतील आणि ते सत्तेच्या सोबत राहतील. आणि ती सत्तेच्या सोबत राहत असताना ते राष्ट्रवादी सोबत का राहतील? कारण ज्या वेळेला शरद पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केला होता निवडणुकीच्या निमित्तानं, आणि त्यावेळेला सुद्धा राष्ट्रवादीने त्यांना मदतच केली होती. किंबहुना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढण्यास सांगितलं असं बोललं जातं. पण त्यावेळेला सुद्धा ते आपला प्रभाव दाखवू शकले नाहीत भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये. त्याचबरोबर तुमचे रवी लांडगे असतील. म्हणजे अजित गव्हाणेंच्या एंट्रीमुळं जितके असुरक्षित तुम्ही महेश लांडगे होणार आहेत, तितकेच असुरक्षित किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त असुरक्षित आपले जे महापौर आहेत रवी लांडगे ते होणार आहेत. कारण रवी लांडगे आता जर महापौर म्हणून आता काम करत आहेत तर निश्चितच त्यांची महत्वाकांक्षा असणार की मला विधानसभा लढवायची, किंवा पिंपरी चिंचवड हा लोकसभेचा मतदारसंघ झाला तर त्याचा भाजपचा चेहरा मी होणार. मग त्यावेळेला रवी लांडगे विरुद्ध शिवसेनेतले तुमचे आप्पा बारणे जे आहेत 3 वेळा संसद रत्न राहिलेले, ते विरुद्ध राष्ट्रवादीतला जो कोणी एखादा नवीन चेहरा समोर येईल ते, म्हणजे उदाहरणार्थ विलास लांडे, म्हणजे ही सुद्धा चित्र तयार होऊ शकतं. पण ते कधी ज्या वेळेला फेररचना होते, आरक्षण कशी पडतात, विधानसभेचे काही जुळवाजुळव होते त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि अशी आत्ताची राजकीय प्रिडिक्शन करावं ही आता वेळ नाही, कारण 2029 शिवाय निवडणूक नाही. पण एकूणच सर परिस्थिती पाहिली तर आता जी निवडणूक महापालिकेची निवडणूक झाली, अजित गव्हाणे यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती आमदार महेश लांडगे यांच्या विरुद्ध. का एक 63 हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर आलेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये अजित गव्हाणे यांनी तिकीट घेतलं नाही. कारण म्हणजे दिवंगत अजितदादा पवार यांनी व्यासपीठावरून सांगितलं होतं की मी अजितला म्हणत होतो की तिकीट घे, पण त्याला विधानसभा लढली, आता त्याला परत महापालिका निवडणुकीमध्ये उभं राहायचं नाही अशा पद्धतीने त्यांनी सांगितलंही होतं. तर मग आता या स्वीकृतच्या याच्यासाठी अजित गव्हाणे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये येतील असं कसं काय, म्हणजे याला असं कसं काय म्हणता येईल? त्याचं कारण असं की अजित गव्हाणेंनी सुरुवातीपासून सभागृहात काम केलेलं आहे आणि ते काम करत असताना अजित गव्हाणेंचे जे काही आडाखे आहेत, म्हणजे आपण म्हणतो ना की चर्चेतच नाही. म्हणजे तुम्ही आता 2024 नंतर अजित गव्हाणेंचा इन्फ्लुएन्स कुठे आहे? काहीच नाही. ना राजकीय भाष्य आहे, ना शहरातल्या विषयावरती त्यांना बोलायला इतका स्कोप असताना त्यांनी एकाही मुद्द्यावरती भाष्य केलेलं आपल्याला निदर्शनास आलं नाही. किंबहुना त्यांनी सगळं जे लक्ष आहे राजकीय क्षेत्रातलं त्याच्याऐवजी त्यांनी, मला असं वाटतंय की व्यावसायिक क्षेत्रामध्ये लक्ष घातलं असावं, किंबहुना ते योग्य आहे. पण आता ज्या वेळेला नवीन सुरुवात करायची आहे तर ती सुरुवात आपल्याला कुठून करता येईल? आणि मग ते करायचं असेल तर तुम्ही सभागृहात असेल तर तुम्ही विरोध करू शकता. सभागृहाच्या बाहेर राहून तुम्ही किती विरोध करणार आहे? त्यालाही मर्यादा आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा होतो की जेवढे सगळे विरोधक, म्हणजे आत्ताची जी स्थिती आहे ना, केवळ भारतीय जनता पार्टीच नव्हे तर संपूर्ण शहरातले सर्व पक्षीय प्रतिस्पर्धी विरुद्ध महेश लांडगे अशी स्थिती आहे. त्याला कारणही असं आहे, म्हणजे एकमेकांचे शत्रू आहेत का? तर अजिबात नाही. एकमेकांबद्दल द्वेष आहे का? कदापि नाही. पण राजकीय परिस्थिती अशी आहे की पिंपरी चिंचवड लोकसभा मतदारसंघ झाल्यावर त्या मतदारसंघाचं नेतृत्व कोण करणार? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे आपले 5 होणार आहेत, आता 3 मतदारसंघ आहेत, भोसरी, पिंपरी आणि चिंचवड, त्याचे जर 5 मतदारसंघ झाले तर त्या 5 मतदारसंघामध्ये नवीन वाढलेले 2 आमदार ते संधी कुणाची उचलणार? आणि याच्यातल्या आमदारांमधला एखादा संसदेत जाईल आणि ती जागा रिक्त झाल्यानंतर त्या जागेवर कोण कब्जा करणार? यामुळे जी काही स्पर्धा निर्माण झालेली आहे त्या स्पर्धेतल्या ठिणग्या म्हणजे ही राजकीय वातावरण निर्मिती, असं साधं त्याचं विश्लेषण करता येईल. सर,
आता लोकसभा निवडणुका 2-2.5 वर्षानंतर लोकसभा निवडणुका लागतील. त्यापूर्वी जसं तुम्ही म्हणला तसं की मतदारसंघांची फेररचना होईल. लोकसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे जर लोकसभा निवडणुकीला भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार असले तर त्यांना त्यांच्या विरोधामध्ये कोण असा नेता आहे की जो या शहरामधून तुम्हाला वाटतो की तो त्यांचा प्रतिस्पर्धी असेल लोकसभेसाठी, आणि जर लोकसभेमध्ये ते उभे नाही राहिले किंवा लोकसभेमध्ये नाही ते निवडून आले तर विधानसभेच्या याच्यामध्ये त्यांच्या समोर कोण प्रतिस्पर्धी असेल असं वाटतं? लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका जर याच्यामध्ये युती होईल किंवा नाही, हम्म, बरोबर, त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचा जो सर्वोच्च न्यायालयामध्ये जो वाद आहे पक्ष कुणाचा, हम्म, त्याच्यावरती निर्णय काय होईल हम्म, त्याचा परिणाम राहणार आहे. जर युती झाली तर कोणाला तरी एकालाच संधी मिळणार आहे, हम्म, आणि युती नाही झाली हम्म, तर त्या पक्षामधून तो चेहरा उमेदवार म्हणून पुढे येणार आहे. जसं की मी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा संभाव्य लोकसभेचा उमेदवार विलास लांडे साहेब असतील, हम्म, शिवसेनेचा संभाव्य लोकसभा जी पिंपरी चिंचवड लोकसभा होईल त्याचा संभाव्य उमेदवार विद्यमान खासदार म्हणून श्रीरंग बारणे असतील, हम्म, आणि भारतीय जनता पार्टीचा शहराचं नेतृत्व किंवा 3 टर्म आमदार अनुभवी नेतृत्व म्हणून महेश लांडगे त्या स्पर्धेत असतील. हम्म, हम्म, जरी असं असलं तरी भारतीय जनता पार्टी असेल किंवा पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने विधान परिषदेला आपण बघितलं, विक्रम काकडे अचानक वेगळा निर्णय घेतला, जिशान सिद्दीकी अचानक अनप्रिडिक्टेबल निर्णय डिसिजन घेतला. घेतले. हम्म, भारतीय जनता पार्टीनं पण विधान परिषदेच्या नियुक्त्या करताना हम्म, अशाच पद्धतीने केल्या की ज्या म्हणजे मातब्बरांना बाजूला ठेवलं पण नवीन चेहरे समोर आणले. हम्म, कदाचित तसं झालं तर पिंपरी चिंचवड लोकसभा मतदारसंघामध्ये माजी आमदार अश्विनी जगताप ह्या सुद्धा समोर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून येऊ शकतात. हम्म, हम्म, बरोबर. त्यामुळं त्यावेळची राजकीय स्थिती काय आहे, त्यावेळची गणित काय आहेत ह्याच्यावर अवलंबून राहील. हे राहिले पहिल्या फळीतले सगळे नेते. मग तुमचे नाना काटे असतील, तुमचे अजित गव्हाणे असतील, तुमचे रवी लांडगे असतील, तुमचे संदीप वाघेरे असतील, भाऊसाहेब भोईर असतील, हम्म, मग ही जी मंडळी आहे ही मंडळी सुद्धा नवीन चेहरा, प्रभावी चेहरा म्हणून समोर यायला वेळ लागणार नाही. त्यामुळं आपण आता 2029चं भाष्य आत्ता करणं योग्य तसं होणार. मला असं वाटतं की खूप गाईचं होईल. खूप घाईचं होईल. सर, हे सगळं बोलत असताना सर, जे आता स्वीकृत नगरसेवक सदस्य पदाचा हा सगळा जो विषय आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादांच्या नंतर तुम्ही पाहताय की डिसिजन मेकर जे आहेत ते डिसिजन मेकर बदललेत. म्हणजे आता पार्थदादा पवार असतील किंवा सुनेत्राताई पवार असतील, हे यांच्या पातळीवरती डिसिजन होतात. तर अजित गव्हाणे यांना स्वीकृत नगरसेवक सदस्य पदासाठी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांची काय भूमिका असेल, ते काय निर्णय घेतील असं वाटतं तुम्हाला? आता जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार केला तर मागल्या काही दिवसामध्ये तुम्ही पाहिलं तर पार्थ पवार हे दिल्लीच्या राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत, बरोबर. आणि सुनेत्रा वहिनी ज्या आहेत त्या राज्याचं कामकाज पाहतात आहेत, पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. पण शहर म्हणून जर विचार आपण केला तर पिंपरी चिंचवड शहराची बऱ्यापैकी निर्णायक भूमिका आता जय पवार घेतात, तेव्हा जय पवारांनी शहरामध्ये बारकाईनं लक्ष घातलेलं आहे. या पुढच्या काळामध्ये असं दिसतंय की जय पवार स्वतःच्या विश्वासाची टीम उभा करतील आणि 2031ला राष्ट्रवादीचा दमदार कमबॅक करण्याच्या अनुषंगाने जय पवार काम करतील. सर, या सगळ्या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार यांचा पक्ष शहरामध्ये आहे, शहरामध्ये त्यांचं कामही आहे, शहराध्यक्ष त्यांचे काम करतायत, इतर त्यांचे नेते काम करतायत, आणि गेल्या काही दिवसांपासून आमदार रोहित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये बऱ्यापैकी लक्ष घालायला सुरुवात केली आहे. तर दोन्ही राष्ट्रवादी या पुढच्या काळात एकत्र येतील किंवा काय, याबाबतचं तुमचं एकूण निरीक्षण काय तेही सांगा. आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला पुढचं भविष्य काय असेल किंवा कशा पद्धतीने पुढची त्यांची वाटचाल असेल, काय वाटतं तुम्हाला? आता राज्यातला विचार केला म्हणजे ज्या बातम्या समोर येत आहेत किंवा जे काही लोक राजकीय तज्ज्ञ मंडळी निरीक्षण नोंदवत आहेत, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे दोन्ही गट एकत्र येतील असं चित्र आहे. किंबहुना ते 2029च्या निवडणुकीपूर्वीच एकत्रित येतील असं नाही की आता 6 महिन्यात एकत्र येतील असंही सांगता येत नाही. पण जर एकत्र येतील ह्याची शक्यता जास्त आहे, कारण शरद पवार साहेब जे आहेत ते अत्यंत मुरब्बी राजकारणी आहेत
आणि ते परवा जसं दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन झालं, आंदोलनाला गेले, सकाळी मोदींना आंदोलनाला आणि संध्याकाळी मोदीजींना पवार भेटायला. साहेब मोदी साहेबांना भेटायला गेले. किंबहुना आता एक बारामतीमध्ये कार्यक्रम होणार आहे, त्या ठिकाणी सुद्धा मोदी साहेबांना त्यांनी निमंत्रित केलं असं समजलं. मग जर हे बघितलं आणि एकूण त्यांची वाटचाल पाहता, तर शरद पवार साहेब आपलं जहाज सुरक्षित ठिकाणी लावायच्या विचारात असू शकतात. आणि त्यांना समजणं म्हणजे शरद पवारांना समजणं म्हणजे कुणाच्याही आवाक्याबाहेरचंच आहे. पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर त्याचा फायदाच होईल. आणि त्या एकत्र येत असताना आता मग विचाराचा लढा होईल किंवा अधिकारांची विभागणी होईल. मला असं वाटतं की सर, जे राजकीय वर्तुळातले राजकीय पत्रकार चर्चा करतात मुंबई बेस, तर त्यांच्याकडून असं ऐकायला मिळतं की शरद पवार साहेब राजकारणातून वयोमानानुसार कदाचित निवृत्ती घेतील आणि पक्षाची सूत्र राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून सुप्रियाताईंच्याकडे देतील. सुप्रियाताई आणि पार्थ पवार दादा हे दोघं जण दिल्लीचं राजकारण बघतील, केंद्राचं राजकारण बघतील आणि राज्यामध्ये सुनेत्रा वहिनी आणि रोहित दादा हे राज्याचं राजकारण बघतील. आणि त्यानुसार अधिकारांची कार्यक्षेत्राची विभागणी, जसं पूर्वी सुप्रियाताई केंद्रात आणि महाराष्ट्रात अजितदादा, असं त्यांनी एक कौटुंबिक अंडरस्टँडिंग ठेवलं होतं. त्या अनुषंगाने अंडरस्टँडिंग होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी NDA मध्ये सहभागी होईल. किंबहुना तुम्ही जर आत्ताच्या गेल्या महिन्याभरातल्या जयंत पाटलांच्या प्रतिक्रिया पाहिल्या, भाजपच्या त्यांच्याबद्दलच्या असलेल्या प्रतिक्रिया पाहिल्या, किंबहुना उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष आणि संजय राऊत साहेबांच्या प्रतिक्रिया पाहिल्या, तर आपल्याला हे स्पष्ट दिसतं की कुठंतरी NDAशी राष्ट्रवादीशी जवळीक झालेली आहे. सर, एकूणच एक शेवटचा जाता जाता एक प्रश्न विचारतो. भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये या महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार पक्षाने निवडणूक लढवली आणि जरी राज्यामध्ये त्यांची युतीमध्ये ते एकत्र असले तरी शहरामध्ये ते विरोधक म्हणून लढले आणि भारतीय जनता पार्टीला निर्णायक बहुमत मिळालं. पण आता सध्या असंच एक चित्र दिसतंय की शहरामधल्या विविध मुद्दे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार यांच्या गटाचे नेते, नगरसेवक, पदाधिकारी ज्या पद्धतीने आक्रमकपणे भाजपवरती त्यांनी तुटून पडायला पाहिजे, राष्ट्रवादीचे नेते ते मुद्दे न उचलता शिवसेनेच्या सुलभा उबाळे असतील, विश्वजित बारणे असतील किंवा ही जी निलेश बारणे असतील, ही मंडळी ही अत्यंत आक्रमक दिसतात विरोधक म्हणून. दुसरीकडं राज्याचे मुद्दे असतील किंवा काय, त्या ठिकाणी रोहित पवार हे अत्यंत आक्रमक दिसतात. पण अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहरामध्ये भाजपला मॅनेज झाल्यासारखाच वाटतो, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये दिसते. यापूर्वी म्हणजे निवडणुकीपूर्वीही तशीच चर्चा होती. निवडणुका झाल्याच्या नंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विरोधात बसावं लागलं तरी सुद्धा आजही तीच चर्चा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटाचे सर्व नेते किंवा वरिष्ठ इथले पदाधिकारी भाजपला मॅनेज आहेत. तर याबद्दल तुमचं एक पत्रकार, एक जाणकार म्हणून तुमचं काय वैयक्तिक मत? आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला राष्ट्रवादीचे जे दिवंगत उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा, त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या 5 का 7 नगरसेवकांना पक्षामध्ये प्रवेश करून घेतला होता. त्याच्यानंतर 12 नगरसेवक, माजी नगरसेवकांचा प्रवेश भाजपमध्ये करून घेतला. मग जर आता आपण म्हणतो की जर उरली सुरली राष्ट्रवादी जी आहे, त्यावेळेला बातम्याही झाल्या सर, उरली सुरली राष्ट्रवादीतली अजून फूट पडणार आणि ती भाजपच्या वाटेवरती जाणार. मग आता ही परिस्थिती तीच आहे. आज परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर प्रत्येक नगरसेवक असतील किंवा स्थानिक नेतृत्व असेल, तर स्थानिक नेतृत्वाला प्रदेश पातळीवरती किंवा पक्षश्रेष्ठींकडे जी ताकद मिळायला पाहिजे, ती ताकद मिळाली नसेल तर मग बट ऑब्विसली म्हणजे नॅचरली ते लोक काय करतायत की बाबा आता आपल्याला वेळ काढून खेळायचा, म्हणजे कसोटी खेळायची आणि आपल्याला ज्या वेळेला निवडणुका येतील त्यावेळेला आपली भूमिका स्पष्ट करायची आहे. पण जसं तुम्ही शिवसेनेचा उल्लेख केला, शिवसेनेच्या ज्या इथल्या स्थानिक नेत्या आहेत, सुलभा उबाळे असतील, श्रीरंग बारणे असतील खासदार, त्यानंतर विश्वजित बारणे असतील. विश्वजित बारणे ज्या वेळेला चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे 2 मतदारसंघ होणार आहेत डिलिमिटेशन मध्ये, त्यामुळे त्यांना विधानसभेचा उमेदवार म्हणून प्रमोट व्हायचा आहे. या बाजूला परवा सुलभा उबाळे सभागृहात म्हणल्या की भोसरीमध्ये जे काही होईल ते मला विचारल्याशिवाय होतच नाही.
याचा अर्थच असा आहे की सुलभाताईंनी 2 वेळा 2014 मध्ये असेल, 19 मध्ये 2019 मध्ये नाही, 2024 मध्ये 24 मध्ये yes. 2 वेळा ही निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न केला, 2009 आणि 2014. तर 2 वेळा त्यांनी निवडणूक कुणाच्या विरोधात लढली आहे? भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच लढली आहे ना. मग भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जर निवडणूक आता पुढे 2029 ची लढायची आहे, तर भाजपचा चेहरा कोण प्रभावी किंवा विद्यमान आमदार कोण? तर मग महेश लांडगे. म्हणून महेश लांडगेंना विरोध करायचा. मग त्याच्यासाठी मग संधी, मग त्या संधी कुठल्या शोधायच्या आहेत आपल्याला? तर मग तुमच्या महापालिकेतल्या कारभाराला हाताशी धरून किंवा त्याच्या निमित्त करून, किंवा मोशी कचरा डेपोचं तुम्ही उदाहरण बघितलं. मोशी कचरा डेपो जो काही कोसळला त्याच्यावर डोंगर, तो कचरा प्रकल्पावर डोंगर कोसळला होता. प्रकल्प चुकीचा नव्हता. प्रकल्प चुकीचा असता तर आज गेल्या 8 तारखेला ही दुर्घटना घडली. त्याच्यानंतर आज 30 तारीख आहे सर. आज एवढ्या जवळपास 22 दिवसामध्ये शहराचा अक्षरशः उकिरडा झालेला आहे. म्हणजे आता आपण जर बाहेर गेलो तर लोक वैतागलेली आहेत. कचऱ्यावर प्रक्रियाच होत नाही, कचरा उचललाच जात नाही. मग असं असताना मूळ समस्येवर, म्हणजे सुलभाताईंचा अनुभव तुम्ही बघितला. त्यांनी सभागृहामध्ये सांगितलं की आम्ही आंदोलन केली, आम्ही कचरा डेपोच्या वेगवेगळ्या मागण्या संदर्भामध्ये भांडलो, पण त्यांनी हा मुद्दा बाजूला ठेवला आणि या मुद्द्याच्या राजकीय अँगलनी टीका टिप्पणी चालू केली. त्याचं कारणच असं आहे की 29ला सुलभाताई शिवसेनेच्या भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार आहेत. मग त्यांना लढायचं असेल तर आता 2 वर्ष राहिले, 2-2.5 वर्ष. मग त्या 2-2.5 वर्षामध्ये आपलं जे पीच आहे ते भक्कम करायचं आहे. म्हणून सुलभाताई सभागृहामध्ये मोठमोठ्याने आक्रमकपणे आपली बाजू मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. जरी आता ते तसं दिसत असेल, सुलभाताई समस्येवर बोलतात. जर समस्येवर त्यांना बोलायचं असेल तर त्यांनी मूळ समस्या काय झाली, कचरा इतका तिथं का साचला, मोशीचा डेपो कधी सुरू झाला, त्यावेळेपासून कचरा डेपोवरती कोणकोणते प्रकल्प झाले, त्या प्रकल्पांमधून किती आपल्याला फायदा झाला, आणि आज तो प्रकल्प जो वेस्ट एनर्जी आहे तो मोडून पडला, त्यानंतर शहराचं नुकसान काय आहे. तुम्ही गेल्या 22 दिवसामध्ये शहरातली जी काही कचरा कोंडी झाली त्याच्यावरती ना सुलभाताई बोलल्या, त्यांना श्रीरंग बारणे बोलले, ना विश्वजित बारणे बोलले, ना कुठल्याही पक्षाचा म्हणजे राष्ट्रवादीचा सुद्धा विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर सुद्धा याच्यावरती बोलले नाही. मग सभागृहामध्ये समस्येवर बोलायला पाहिजे की राजकीय टीका टिप्पणी केली पाहिजे, हा सुद्धा एक मोठा चर्चेचा विषय आहे. किंबहुना या कचरा संकटातून कशा पद्धतीने बाहेर पडायला मिळेल या संदर्भामध्ये सगळ्यांनी एकत्रित बसून निर्णय घेणं अपेक्षित होतं. हे प्रत्येक पिंपरी चिंचवड करायला अपेक्षित होतं, ते झालं नाही. याच्यातून 2029ची जी काही मोर्चे बांधणी रणनीती आपल्याला पाहायला मिळाली, त्याची ही पहिली स्टेज आता तुम्ही जो आपण गेल्या महिन्याभरामध्ये आपण बघतोय त्याचं उदाहरण म्हणावं लागेल. सर, शहरात कुठलीही घटना घडली, विशेषतः भोसरी विधानसभेमध्ये एखादी घटना किंवा दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडली, तर ती काहीही करून कशी ना कशी काही कुठल्याही मार्गाने ती महेश लांडगे यांच्यापर्यंत पोहोचवली जाते. अशा पद्धतीने विरोधक काम करतायत असं नाही वाटत? त्याचं कारणही तसंच आहे सर. आज पिंपरी चिंचवड शहर म्हणजे आपण मुंबईत गेलो, आपण पुण्यात गेलो किंवा आपण महाराष्ट्रात कुठेही गेलो तर पिंपरी चिंचवडमध्ये भोसरी असं म्हणत नाही. मी पुणे म्हणजे एक ओळख आहे, तशी पिंपरी चिंचवड ही एक ओळख आहे. मुंबईला गेल्यानंतर इथले जे काही विधानसभा सदस्य असतील, लोकसभा सदस्य असतील, ते पिंपरी चिंचवड म्हणून ओळखले जातात. विशिष्ट चिंचवडचा किंवा पिंपरीचा किंवा भोसरीचा असं म्हणून नाही, पिंपरी चिंचवडचा. तर महेश लांडगेंनी जी हिंदुत्ववादी भूमिका घेतली त्यामुळं ते महाराष्ट्रभर त्यांच्या नावाला टीका टिप्पणी झाली असेल, चर्चा झाली असेल, ते महाराष्ट्रभरामध्ये त्यांची ओळख निर्माण झाली हिंदुत्ववादी आमदार म्हणून. मग त्याच्यावर प्रचंड टीकाही झाली त्यांच्या भूमिकेवर. पण ज्या वेळेला आता 2014 पासून 2026 पर्यंत बरोबर सलग 3री टर्म ते आता विधानसभा सभागृहामध्ये प्रतिनिधित्व करतायत. ज्या वेळेला महानगरपालिका निवडणुकीचं जे विश्लेषण झालं, पुण्यामध्ये सत्ता कुणाची येणार, पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता कुणाची येणार, याच्यावरती प्रदेशाचे जे काय आपले स्टेटचे न्यूज चॅनेल्स असतील किंवा प्लॅटफॉर्म्स असतील त्याच्यावरती चर्चा घडू लागली. ती निवडणूक पुण्यापेक्षा जास्त चर्चेत निवडणूक आली पिंपरी चिंचवडची. त्याचं कारण असं
की दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध महेश लांडगे अशी निवडणूक झाली. म्हणजे हायपर लोकल जी म्हणतो ना आपण ती निवडणूक झाली. बट ऑब्व्हियसली महेश लांडगेंनी अजित पवारांवरती राजकीय टीका टिप्पणी केली आणि त्याच तोडीनं अजित पवारांनी महेश लांडगेंवरती राजकीय टीका टिप्पणी केली. किंबहुना पिंपरी चिंचवड शहराची निवडणूक अजितदादांनी प्रतिष्ठेची बनवली आणि ह्या निवडणुकीचा मोठी चर्चा संपूर्ण राज्यभरात झाली. आणि त्यावेळेला पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीचा चेहरा कोण, तर महेश लांडगे. म्हणून महेश लांडगे हे समोर आले. आणि हे होत असताना जे आता आपण म्हणतोय की विधानसभा, लोकसभा हे जी पुढची कॅल्क्युलेशन्स आहेत, त्या कॅल्क्युलेशन्स मध्ये जे महत्वाकांक्षी इथले स्थानिक नेते आहेत, विद्यमान आमदार खासदार आहेत, त्यांच्या दृष्टीनं महेश लांडगे आता प्रचंड प्रतिस्पर्धी वाटू लागलेले आहेत. आणि परिणामी चित्र असं निर्माण झालंय की आता भारतीय जनता पार्टीमधलेच प्रतिस्पर्धी प्लस राष्ट्रवादी प्लस शिवसेना प्लस अन्य पक्षाचे प्रतिस्पर्धी हे सगळे एका बाजूला आणि महेश लांडगे स्वतः एकटे एका बाजूला, हे सगळे विरुद्ध महेश लांडगे, अशा प्रकारची आजची स्थिती पिंपरी चिंचवडच्या राजकारणाची झालेली आहे. आणि या अग्निपरीक्षेमध्ये जरीकरिता महेश लांडगे यशस्वी झाले तर ते पिंपरी चिंचवड शहराचे जसे रामकृष्ण मोरे शहराचे नेते म्हणून ओळखले जात होते, अण्णासाहेब मगर जसे शहराचे नेते म्हणून ओळखले जात होते, अजितदादा पवार जसे पिंपरी चिंचवड शहराचे कारभारी म्हणून ओळखले जात होते, आणि त्यानंतरच्या काळामध्ये लक्ष्मण जगताप पिंपरी चिंचवड शहराचे नेते म्हणून ओळखले जात होते, तसंच पिंपरी चिंचवड शहराचे नेते म्हणून महेश लांडगे भविष्यामध्ये ओळखले जातील. त्यासाठी त्यांना ही 2029 आणि आत्ताचा जो काही अग्निपरीक्षा आहे ती त्यांना द्यावी लागेल. मग याच्यामध्ये त्यांचं हिंदुत्व आणि त्यांनी केलेली विकास कामं, त्यांची हिंदुत्वाची भूमिका प्लस त्यांनी केलेल्या विकास कामामुळे पिंपरी चिंचवडला काय फायदा झालाय किंवा नाही झालाय हे लोकांना, पिंपरी चिंचवडकरांना 40 लाख या शहराच्या नागरिकांना त्यांना पटवून द्यावं लागेल, तरच पुढची परिस्थिती त्यांच्या नियंत्रणात राहील असं दिसते. नक्कीच सर, खूप साऱ्या प्रश्नांची तुम्ही सविस्तर उत्तरं दिली आहेत. मित्रांनो, पिंपरी चिंचवडच्या एका बातमीवरून सुरू झालेली ही चर्चा विविध विषयांना, विविध प्रश्नांना स्पर्श करत आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला. जसं सरांनी सांगितलं की पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीच्या घडामोडी घडतात त्यानुसार त्या वेळची राजकीय परिस्थिती असेल आणि त्याबाबत त्यावेळेसच चर्चा करणं किंवा त्यावेळेसच त्याबाबत अंदाज व्यक्त करणं हे योग्य ठरेल. महाई न्यूजच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड असो, पुणे असो आणि महाराष्ट्रभरातल्या विविध घडामोडींचा रोखठोकपणे आणि पारदर्शकपणे आपण आढावा घेत असतो. आजही आपण टू द पॉइंटच्या माध्यमातूनच या काही प्रश्नांवरती सविस्तर उहापोह केला. यापुढच्या काळातही आपण याच पद्धतीने आपल्या भूमिका मांडत राहू. तुम्ही पाहत राहा महाई न्यूज. धन्यवाद.